नमस्कार मित्रांनो. धर्मदाय आयुक्तालय भरती 2025 बाबत सध्या सर्वात जास्त प्रश्न विचारले जात आहेत. कट ऑफ किती जाईल? रिझल्ट कधी लागेल? सेकंड रिस्पॉन्स शीट नंतर किती दिवसात फायनल रिझल्ट येतो? डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी आणि कोणाला बोलावतात? आज या व्हिडिओत मी हे सगळं डेटा प्लस मागील भरतींच्या अनुभवावरून एकदम स्पष्ट सांगणार आहे. 1. धर्मदाय आयुक्तालय भरती. कोणकोणते पद मुख्य पदे? साधारण अशी असतात: कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक, निरीक्षक सहाय्यक, लेखापाल प्रकारची पदे. एक्झॅक्ट पदांची संख्या जाहिरातीनुसार बदलते, पण कट ऑफ पॅटर्न साधारण समान असतो. एक्झॅम पॅटर्न. बेसिक समज. परीक्षा 200 गुणांची. ऑब्जेक्टिव्ह MCQ. कॉम्पिटिशन जास्त. नॉर्मलायझेशन लागू जर एकापेक्षा जास्त शिफ्ट्स असतील. कट ऑफ ॲनालिसिस. कास्ट वाईज. ही आकडेवारी मागील भरती आपल्या करंट कॉम्पिटिशन पाहून तयार केलेली आहे. ओपन 145 ते 158, OBC 178 ते 150, EWS 140 ते 152, SC 120 ते 135, ST 105 ते 120, NTB, NTC, NTD 125 ते 145, SBC 130 ते 145, दिव्यांग 95 ते 115. महत्त्वाचं लक्षात ठेवा. कट ऑफ हा जागा किती आहेत, किती उमेदवार एक्झाम पास झाले, DV मध्ये किती रिजेक्ट होतात यावर अवलंबून वरखाली होतो. हायेस्ट अँड लोएस्ट मार्क्स. रिॲलिटी. हायेस्ट मार्क्स डेमो अंदाज 160 ते 170 पर्यंत जाण्याची पूर्ण शक्यता. लोवेस्ट मार्क्स DV पर्यंत टिकणारे. ओपनमध्ये साधारण 140च्या खाली फार कमी चान्सेस. ST दिव्यांगमध्ये 100च्या आसपास चान्सेस टिकतात. सेकंड रिस्पॉन्स शीट नंतर रिझल्ट कधी? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. धर्मदाय आयुक्तालय आपल्या राज्यस्तरीय भरतींचा पॅटर्न पाहिला तर सेकंड रिस्पॉन्स शीट आली त्यानंतर ऑब्जेक्शन्स विंडो. ऑब्जेक्शन्स क्लोज झाल्यावर फायनल आन्सर की साधारण सेकंड रिस्पॉन्स शीट नंतर 15 ते 25 दिवसात प्रोव्हिजनल रिझल्ट लागतो. प्रोव्हिजनल रिझल्ट म्हणजे काय? प्रोव्हिजनल रिझल्ट म्हणजे नॉर्मलाइज्ड मार्क्स, मेरिट लिस्ट, कट ऑफ रेंज, DV साठी पात्र उमेदवारांची यादी. हा फायनल सिलेक्शन नसतो. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. DV कधी? प्रोव्हिजनल रिझल्ट नंतर 10 ते 20 दिवसात डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुरू होतो. DV साधारण 7 ते 15 दिवस चालतो. पोस्टवाईज आणि कॅटेगरी वाईज बॅचेस असतात. पोस्टवाईज DV कोणाला बोलावतात? साधारण नियम असा असतो: उपलब्ध जागांपेक्षा 2 ते 3 पट उमेदवारांना DV साठी बोलावतात. उदा. जर 100 जागा असतील तर 200 ते 300 उमेदवार DV ला जातात. याच टप्प्यात 20 ते 30% उमेदवार डॉक्युमेंट्समुळे रिजेक्ट होतात. DV मध्ये कोणत्या चुका होतात? सगळ्यात कॉमन चुका: कास्ट व्हॅलिडिटी पेंडिंग, NCL EWS एक्सपायर्ड, नेम मिसमॅच, डिग्री सर्टिफिकेट मिसमॅच, डॉमिसाईल इश्यू म्हणून वेटिंग लिस्ट खूप महत्त्वाची ठरते. फायनल रिझल्ट कधी लागतो? DV पूर्ण झाल्यानंतर 7 ते 15 दिवसात फायनल मेरिट लिस्ट प्लस सिलेक्शन लिस्ट लागते. एकूण कंप्लीट टाइमलाईन. सेकंड रिस्पॉन्स शीट 15 ते 25 दिवस. प्रोव्हिजनल रिझल्ट 10 ते 20 दिवस. DV सुरू 7 ते 15 दिवस. फायनल रिझल्ट. एकूण प्रक्रिया साधारण 30 ते 40 दिवस. शेवटचा सल्ला: रॉ मार्क्स पाहून पॅनिक करू नका. कट ऑफच्या आसपास असाल तर आशा सोडू नका. डॉक्युमेंट्स आजच तयार ठेवा. वेटिंग लिस्टमधूनही सिलेक्शन होतो.